15 जूनला राज्यभर चक्काजाम आंदोलन, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव, शेतकरी पेटला। शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यासह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे। आज उपोषणाचा 6वा दिवस असून सकाळी कडू यांना रक्ताची उलटी होऊन प्रकृती ढासळल्याने राज्यात सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या, अन्यथा उद्या रविवारी 15 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। बच्चू भाऊ 8 जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत आणि सरकार कुठलीही दखल घेत नाहीत, म्हणून आपण 14 तारखेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचं घोषणा केली होती। परंतु जे आज दुर्घटना गुजरातमध्ये घडली, विमान दुर्घटना, त्यामुळे आपण 14चा राज्यव्यापी चक्काजाम हा 15 जूनला करत आहे। याची सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित सर्व संघटनांनी, सर्व राजकीय पक्षांनी ज्यांनी बच्चूभाऊच्या बेमुदत आंदोलनाला इथे पाठिंबा दिला, यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि ताकदीनं 15 जून रोजी महाराष्ट्रात चक्काजाम करायचा आहे। एकही वाहन रस्त्यावर फिरता कामा नये अशी मी सर्वांना विनंती करतो। राज्यभरातील दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, मूकबधीर, कामगार, वाहन चालक, मेंढपाळ, मच्छीमार, बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे। राज्यभरातून 40हून अधिक आमदार, 10 पेक्षा जास्त खासदार आणि शेकडो संस्था, संघटना यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय। मात्र दुसरीकडे सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत। बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे। बच्चू कडू यांनी 16 मुद्दे मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। 8 जून पासून ते उपोषणाला बसलेत, मात्र सरकारने अजूनही बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही। त्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्याची धार आणखी बोथट करण्यासाठी येत्या 15 जूनला म्हणजेच रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे। या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहारकडून करण्यात आलंय। दरम्यान काल परवा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ बघायला मिळाली। डवर गावात तर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी थेट टोकाचे पाऊल उचलत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा अशा प्रकारच्या मागण्या करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत टोकाचं पाऊल उचललं। एकूणच काय तर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन हळूहळू उग्र रूप घेताना दिसतंय। अशावेळी सरकारला आता तरी जाग येईल का? मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील का? हा प्रश्न आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।